यांना डॉक्टर बनायचंय. आता मार्क्स पहा, सायन्स मध्ये 59 मार्क्स आहेत. अरे फक्त मॅथ्स आणि सायन्सचे मार्क्स थोडेच गरजेचे असतात. अरे बाकी विषयातही काही खास मार्क्स नाही त्याचे. हे पहा, जिओग्राफी मध्ये सी. मुलाचा रिपोर्ट कार्ड तर तुम्ही पाहिलं. तुमचा रिपोर्ट कार्ड कुठे आहे? कुठे आहे तुमचा रिपोर्ट काय? कोणतं रिपोर्ट कार्ड? मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केली आहे का? ते रिपोर्ट कार्ड. ते तर नाहीये. काही हरकत नाही, आत्ता बनवून देऊ. एक सांगा, मुलाच्या एज्युकेशनल प्लॅनिंग साठी तुम्ही काही सेव्हिंग केली आहे का? आता थोडीफार सेव्हिंग्स, पण तसं काही वेगळं अलोकेट नाही केलं. आणि इमर्जन्सी फंड? थोडाफार अशा सेव्हिंग्ज आणि फक्त इन्व्हेस्टमेंट आहे. आणि इन्शुरन्स? ती पण घेतली नाही, पण घ्यायची आम्हाला. आता पहा, या रिपोर्ट कार्ड मध्ये तर तुमचे नंबरही चांगले नाहीत. पण आपण स्कोर कसा इम्प्रूव्ह करू शकतो? आता सांगतो पहा मित्रा, रिपोर्ट कार्ड मध्ये नंबर तेव्हाच येतात जेव्हा प्लॅनिंग सॉलिड असते. जर लास्ट मिनिटला वाचायला सुरुवात कराल तर चालेल, नाही चालणार. कधी वाचायचं, काय वाचायचं, किती वाचायचं, सर्वात आधी डिसाईड करावं लागतं. आता सांगा, जेव्हा अभ्यासासाठी एवढी प्लॅनिंग लागते तर मुलाच्या फ्युचरसाठी आधीपासून विचार करावा लागेल की नाही? 15 ते 20 वर्षांनंतर तुमचं बाळ IIT ला जाईल किंवा हार्वर्डला जाईल किंवा स्टार्टअप सुरू करेल. जे काही करेल स्वप्न त्याचं असेल, मेहनत त्याची असेल, पण त्या स्वप्नाचं ग्राउंड वर्क तुम्हाला आजपासूनच सुरू करावं लागेल. चला थोडं डिटेल मध्ये बोलूया. विचार करा, मुलाच्या फ्युचरचा खर्च ऍक्च्युअल मध्ये किती होऊ शकतो? 10 ते 15 वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग 3-4 लाख रुपयांमध्ये होऊन जायची. आज तीच 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आता विचार करा, पुढच्या 15-20 वर्षात जोपर्यंत तुमचं मूल मोठं होईल तेव्हा काय चार्जेस असतील? चला एकदा मिळून कॅल्क्युलेट करूया. नाहीतर असं नको व्हायला की स्वप्न मोठी असतील पण बजेट कमी पडेल. बघा, जेव्हा आपण फ्युचर एक्सपेन्सेसचा अंदाज लावतो तेव्हा सिंपल ॲडिशनने काम चालत नाही. इथे आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरला आहे. फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 1 प्लस रेट ऑफ इन्फ्लेशन रेस्ड टू द पॉवर टाइम. आता मी तुम्हाला या टेबलच्या प्रत्येक कॉलमचं सिंपल ब्रेकडाऊन देतो, जेणेकरून तुम्ही बेटर प्लॅन करू शकाल. हायस्कूलची फी आज सुमारे 1.2 लाख पर इयर आहे. आता जर 10 वर्षांची गोष्ट केली तर ती वाढून 2.6 लाखांच्या आसपास पोहोचेल. इंजिनिअरिंग साठी आज सुमारे 20 लाख रुपये लागतात. इंडियामध्ये 15 वर्षांनंतर ही अमाऊंट जवळपास 60 लाखांच्या आसपास पोहोचेल. आता जर मेडिकलचा विचार केला तर ज्याची करंट कॉस्ट आहे 25 लाख रुपये, तर 15 वर्षांनंतर तिची कॉस्ट 80 लाखांच्या आसपास पोहोचेल. आता जर तुमचा प्लॅन आहे मुलांना अंडरग्रॅड प्लस PG साठी US ला पाठवण्याचा, तर आजची कॉस्ट आहे सुमारे 1.2 CR, पण 18 वर्षानंतर ती सुमारे 4.8 CR पर्यंत जाईल. अजून तर मी यात हॉस्टेल, लॅपटॉप, कोचिंग, ट्रॅव्हल ऍड केलेलं नाही. हे सगळं ऍड केलं तर वेगळी शीट बनेल. आणि फक्त एज्युकेशन नाही, लग्न ही एक मेजर इव्हेंट असतो. जर तुम्ही 50 लाख रुपयांचं ग्रँड वेडिंग प्लॅन करत आहात तर तीच वेडिंग सिमिलर लेवलवर 20 वर्षानंतर तुम्हाला 2.3 CR ला पडेल. एक सेकंड, म्हणजे 2 कोटी? सिरियसली? होय. आता चांगली गोष्ट ही आहे की जितक्या लवकर स्टार्ट कराल तितकं इझी होईल. फक्त या स्टेप्सना फॉलो करा. आधी हे डिसाईड करा की मुलासाठी कोणकोणते एक्सपेन्सेस असतील, जसे की स्कूल फी, कोचिंग, हॉस्टेल, लॅपटॉप इत्यादी. आता यांची करंट कॉस्ट नोट करा तुमच्या सिटी, इन्स्टिट्यूट आणि लाईफस्टाईलच्या हिशोबाने, आणि मग हा फॉर्म्युला लावा. म्हणजे प्लॅनिंग सिम्पल आहे, फक्त सुरुवातीपासून करावी लागेल. हो, तर आता बघितलेत ना, एका मुलाच्या फ्युचरसाठी सुमारे 60 लाखांपासून ते 2.5 CR पर्यंत लागू शकतात. आणि हा काही हवेत उडवलेला नंबर नाहीये, पूर्ण कॅल्क्युलेशन मधून निघाला आहे. आता खरा प्रश्न हा आहे की एवढे पैसे येणार कुठून आणि कधी विचार केलाय? जर उद्या तुम्ही नसलात तर काय होईल? थोडा स्केरी आहे माहितीये, पण विचार करणंही गरजेचं आहे. कारण फ्युचर फक्त स्वप्न बघून बनत नाही, प्लॅनिंगने बनतं. आणि इथेच येतो एक स्मार्ट बॅकअप. मुलांसाठीची विमा योजना आयुष्य रोलर कोस्टर आहे, कधी वर तर कधी खाली. आणि हा प्लॅन प्रत्येक टर्नवर तुमची साथ देतो. बस दर महिन्याला थोडा थोडा सेव्ह करा आणि हळूहळू त्याच पैशांचा एक मोठा फंड बनतो. आता तुमच्या मुलाने काहीही केलं तरी तुम्ही टेन्शन फ्री राहाल. आणि हो, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, जर उद्या तुम्ही नसलात तरीही पॉलिसी अजिबात थांबणार नाही.
कंपनी तुमच्यासाठी प्रीमियम स्वतः भरल आणि पॉलिसी आपोआप ऑटो पायलट मोडवर सेट होईल। यालाच म्हणतात स्मार्ट प्लॅनिंग। प्लॅन्स तुम्हाला काय काय देतात? प्रेडिक्टेबल गोल सेटिंग, लाईफ कव्हर प्लस प्रीमियम वेवर। तुम्ही नसलात तरीही प्लॅन चालू राहील। मॅच्युरिटीवर लमसम किंवा रेग्युलर पे आउट, अगदी जसा तुम्हाला हल्ला। जर तुम्ही एक रिलायबल आणि स्मार्ट चाइल्ड प्लॅन शोधत असाल तर कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्सचे चाइल्ड प्लॅन्स कन्सिडर करू शकता। यांचा आय सिलेक्ट गॅरंटीड फ्युचर प्लस तुम्हाला देतो 4 युनिक प्लॅन ऑप्शन्स, प्रत्येक वेगळ्या गरजांसाठी। पिका एंडॉमेंट प्लॅन, छोट्या छोट्या मंथली इन्व्हेस्टमेंट्स करा आणि मग पॉलिसीच्या एंडला एक मोठा गॅरंटीड लमसम मिळेल। मुलांच्या हायर एज्युकेशन आणि फ्युचर गोल्ससाठी हा परफेक्ट आहे। रेग्युलर इन्कम प्लॅन, जेव्हा तुमचा प्रीमियम भरण्याचा कालावधी संपतो तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटीवर काही पैसे लमसम मिळतात आणि बाकीचे मंथली इन्कम सारखे येत राहतात। अर्ली इन्कम प्लॅन, जर तुम्हाला काही दिवसांतच रिटर्न्स मिळावेत असं वाटत असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे। पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षापासूनच तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळायला सुरुवात होते। लॉंग टर्म इन्कम प्लॅन, हे त्यांच्यासाठी बेस्ट आहे ज्यांना लॉंग टर्म इन्कम स्ट्रीम तयार करायची आहे आणि पॉलिसी मॅच्युअर होताच तुम्हाला तुमचा सगळा प्रीमियम परत मिळतो। आणि या सगळ्या प्लॅन्सचा एक बोनस आहे लाईफ कव्हर आणि प्रीमियम प्रोटेक्शन कव्हर। म्हणजे देव न करो पण उद्या जर तुम्हाला काही झालं तरी कुटुंबाला सपोर्ट मिळेल। तर आता फ्युचरच्या प्लॅनिंगचं टेन्शन नाही, फक्त कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्सचा आय सिलेक्ट गॅरंटीड फ्युचर प्लस निवडा आणि स्वप्नांना एक कॉन्फिडेंट स्टार्ट द्या। तर आता कोणतंही कारण चालणार नाही। मुलांच्या फ्युचरची प्लॅनिंग ही एकदम सॉर्ट आहे आणि तुम्ही तुमच्या रिपोर्ट कार्ड मध्येही चांगले मार्क्स मिळवू शकता। या व्हिडिओमध्ये एवढंच। जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, लहानपणीच्या पिगी बँक पासून ते कॉलेजच्या फी पर्यंत प्रत्येक स्टेजवर प्लॅनिंग उपयोगी येतं। आज जर तुम्ही एक स्मार्ट निर्णय घेतलात तर उद्या तुमचं मूल फक्त स्वप्न पाहणार नाही तर ती पूर्णही करेल। आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन, पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघू इच्छिता आणि आम्ही व्हॅल्यू अँड इन्फॉर्मेशन पॅक्ड व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय। Canara HSBC Life Insurance Promises Partner